अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात बुधवारी होणाऱ्या संकष्ट चतुर्थीनिमित्त सुमारे 10,000 भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे पुजारी महाराज यांनी दिली। पुरातन काळापासून या ठिकाणाला धार्मिक महत्त्व लाभले आहे। गणपतीची मूर्ती येथे प्रकट झाल्याची श्रद्धा असून सुरुवातीच्या काळात मूर्ती एका झोपडीत ठेवण्यात आली होती। त्यानंतर गावकऱ्यांनी पुढाकार घेत छोट्या मंदिराची उभारणी केली। काळाच्या ओघात शासकीय विकास निधीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। सध्या येथे देवस्थान ट्रस्ट कार्यरत असून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचं पुजारी महाराज यांनी पत्रकार राजेश भांगे यांच्याशी बोलताना सांगितले। संकष्टी चतुर्थीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने मंदिर परिसरात आवश्यक नियोजन करण्यात आले असून भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात येत आहे। महाराज, आपल्या या ओझर देवस्थानची किती वर्षापासून इथे हे देवस्थान आहे? जय गणेश। ओझर देवस्थान कसं मंदिराला पूर्ण 450 वर्ष झाले। मूर्ती स्वयंभू आहे। पहिले बाजीराव पेशवे यांनी मंदिराची स्थापना केली। ते या ठिकाणून जात असताना वसईच्या किल्ल्याचे युद्धाला जात असताना त्यांचा जो घोडा आहे तो इथे थांबला। त्यावेळेस इथे मंदिर वगैरे काही नव्हतं, झोपडीसारखं मंदिर होतं, मूर्ती होती स्वयंभू। घोडा थांबल्यानंतर त्यांना काहीतरी शंका आली। त्यांनी ते आतमध्ये झोपडीत आले आणि बघितलं काय, त्याला गणपतीची प्रतिमा होती। गणपती बाप्पाला त्यांनी नवस केला की मी वसईचा किल्ला जिंकण्यासाठी जातो। तर तो जिंकलो नाही तर मला मोठं मंदिर बांधले। त्यानंतर ते जिंकले आणि या ठिकाणी मंदिर स्थापित केले। त्यांचे छोटे बंधू चिमाजी आप्पाजी यांनी वरती मंदिरावरती सोन्याचा कळस बसवला। या गोष्टीला 450 वर्ष पूर्ण आहे। आणि इथली आख्यायिका अशी आहे की भाद्रपद चतुर्थी आणि माघ महिन्याची चतुर्थी या दोन्ही वेळेस गणपती बाप्पाचा उत्सव असतो। आमच्याकडे गावात गणपती बसत नाही। बाकीच्या गावांमध्ये कशी गणपती बसतात, गणपतीची 4-5 दिवस नित्यनेमी पूजा। 4 बहिणी आहेत देवाच्या। गणपती बाप्पा पालखीत बसून 4 बहिणींना आणायला जातात। अशा 2 मोठ्या यात्रा आहेत। देवस्थानांनी भाविकांसाठी खूप सारी सुविधा केली। राहण्याची व्यवस्था आहे, पार्किंग शेड आहे, मंदिराची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन अन्नदान आहे। या सगळ्या गोष्टी घेऊन होते गर्दी दिवाळी सीजन असेल, मे महिना आणि त्यानंतर अंगारिका चतुर्थी। आता उद्या गुरुवार आहे, उद्या संकष्टी चतुर्थी 3 जून। मग उद्या प्रचंड गर्दी। शनिवार रविवार या दिवशी खूप गर्दी असते।